येणाऱ्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकींवर परिणाम होऊ नये याची दक्षता प्रत्येकानं घेतली पाहिजे. कृपाळ तुमाणे साहेबांशी देखील मी स्वतः चर्चा केलेली आहे. मी रामटेकचा प्रभारी म्हणून स्वतः त्या निवडणुकीमध्ये होतो. माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, यांनी एकत्र येऊन ती जागा देखील जिंकण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केलेला होता. मी स्वतः तिथे राहिला असल्यामुळे चंद्रकांत बावनकुळे साहेबांनी जी त्या बाबतीमध्ये त्या सीटसाठी जी मेहनत घेतलेली आहे ती देखील मी स्वतः बघितलेली आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की विदर्भातली रामटेकमध्ये आम्हाला नक्की अपयश आलं, तिथं आम्ही जागा बदलली, परंतु बाकीच्या जागांवर काही भाजपला यश आलेलं नाही. त्याच्यामुळं एका जागेवर काही वेगळं झालं आणि दुसऱ्या जागेवर काही वेगळं झालं असं बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. भविष्यातल्या निवडणुका ह्या महायुतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आपल्याला लढायच्या आहेत. त्याच्यामुळे माझा मतदारसंघ आणि त्याची मागणी जरी भाजपनं केलेली असली तरी त्याच्यावर मला कुठेही कमेंट करायची नाही, त्या वादामध्ये मला पडायचं नाही. राणे साहेबांच्या विजयामध्ये नक्की शिवसैनिकांचा वाटा होता. जर काय गैरसमज असतील तर आम्ही ते बसून दूर करू. कारण ज्यांनी माझ्यावर टीका केली की ज्यांनी माझा मतदारसंघ मागितलाय हे काय उभाटाचे पदाधिकारी नाही आहेत किंवा उभाटाचे नेते नाही आहेत, ते आमच्यातलेच आहेत. त्याच्यामुळे नक्की आम्ही गैरसमज दूर करू.